MRDPवर महासभेसाठी स्थायी एकवटली. महापौरांना सभापती, 10 सदस्यांचे पत्र, 4 सदस्यांनी मागणी केल्यास विशेष सभेची तरतूद. महाराष्ट्र प्रतिसादात्मक विकास कार्यक्रम अंतर्गत प्रस्तावित पावसाळी पाणी निचरा आणि पूर नियंत्रण प्रकल्पावर सविस्तर चर्चा करण्यासाठी विशेष महासभा बोलवावी अशी मागणी स्थायी समितीचे सभापती तसेच समितीच्या 10 सदस्यांनी महापौर यांच्याकडे पत्राद्वारे केली. स्थायी समितीच्या 4 सदस्यांनी मागणी केल्यास विशेष महासभा घेण्याची तरतूद आहे. त्यामुळे विशेष महासभा घेणार हे आता स्पष्ट झाले. राष्ट्रवादीचे गटनेते आणि स्थायी समिती सदस्य मैनुद्दीन बागवान यांनी महापौरांना पत्र दिलं आहे. या पत्रावर स्थायी समिती सभापती अतुल माने यांच्यावर 10 सदस्यांची स्वाक्षरी आहे आणि या पत्रात MRDP प्रकल्पाबाबत अनेक तांत्रिक आणि कायदेशीर शंका उपस्थित केल्या आहेत. या प्रकल्पाची अंमलबजावणी अत्यंत महत्त्वाची असून कोणतीही कायदेशीर अथवा तांत्रिक त्रुटी राहिल्यास भविष्यात महापालिकेला मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं असं पत्रात नमूद करण्यात आलेले. प्रशासकीय कामकाजात महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम 452 संदर्भातील कायदेशीर बाबींची पुरेशी अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे आणि तसेच प्रकल्पाची निविदा प्रक्रिया यातील निर्णय आणि संबंधित माहितीची सभागृहात सविस्तर चर्चा होणं आवश्यक असल्याचं म्हटलेलं आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार 4 स्थायी समिती सदस्यांनी मागणी केल्यास विशेष महासभा घेण्याची विशेष तरतूद आहे. पुढील आठवड्यात विशेष महासभा बोलावून MRDP प्रकल्पाच्या सर्व बाबींवर सखोल चर्चा करावी अशी मागणी करण्यात येते आहे. पत्रावर स्थायी समिती सभापती अतुल माने तसेच मैनुद्दीन बागवान, मयूर पाटील, अभिजित भोसले, सुरेश बंडकर, स्वाती शिंदे, दीपाली पाटील, स्मिता यमगर, मालुश्री खोत, कीर्ती देशमुख, शिरीन पिरजादे या सदस्यांची स्वाक्षरी आहे असे बागवान यांनी म्हटलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.